कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आयुष्यातली इतकी वर्ष तुम्ही राब राब राबताय या घरासाठी। मुलं लहान होती तेव्हा सुद्धा, आता मोठी झाली तेव्हा सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी खंबीरपणे उभे राहता, त्यांचे सगळे प्रश्न सोडवता आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने कामाला सुरुवात करता। आज जरा वेगळा डबा आहे। वेगळा म्हणजे? अहो ऊन किती आहे हल्ली, म्हणून जरा सात्विक जेवण दिलंय। दही भात आहे आणि कोशिंबीर आहे आणि द्राक्ष आहे तुमच्या आवडीची आणि ताक पण आहे। जेवढं आवडेल तेवढंच खा। मला माहिती आहे उन्हाचं तुम्हाला जास्त खायला आवडत नाही, पण ताक मात्र नक्की प्या हा। अहो एवढे पैसे एकदम कसे भरायचे हाच विचार करताय ना? काळजी करू नका, आज जुजवी पैसे भरू आणि पुढच्या पगाराला बाकीचे पैसे भरू, बरोबर ना? हा। यांच्याकडे एवढं काय काम होता? अहो काल गाडी नेली नाही त्यांनी, घाटा झाला। अगं बाई, काय बोलायचं तुला? ते ना आज ओ हे काय? तुम्ही कुठून आला? अगं असं काय करतेस? तुला फोनवर सांगितलं नाही का मी की ओव्हर टाइम करत होतो आणि आता निघतोय, घरी जातोय। अगं वर्कशॉपच्या गेटवरनं तर बोललो नाही का आपण? आता चाललो होतो घरी, तू दिसलीस म्हणून थांबलो। मी आता तुमच्या वर्कशॉपच्या इथूनच आले हो। कोणी पाठलाग करताय का माझा? का मलाच भास होतोय? हॅलो लक्ष्मी, पोचलीस का घरी तू? अरे मी आत्ताच डबा खाल्ला। आज भाजी काय मस्त झाली होती, फारच छान झाली होती भाजी। अगं पण आज तू ताक द्यायला विसरलीस। हरकत नाही, उद्या दे हा, न विसरता ते मात्र। बरं आता माझी बाहेरची ड्युटी संपलेली आहे, आता मी चाललोय वर्कशॉपवर। हा तर मला एक हॅलो हॅलो तुला ऐकू येत आहे ना ग? हॅलो लक्ष्मी,
बहुतेक इथे सिग्नल नीट मिळत नाहीये ग. हा मी असं करतो, मी वर्कशॉपला पोहोचलो की तुला फोन करतो. अच्छा ठेवतो ग. विश्वारी शांत हो ना राजा. तुला माहितीये ना बाबांना हे सगळं कळलं तर आणखी चिडतील ते. काय व्हायचंय ते होत आहे, पण आज मी बोलणारच. काय चाललंय माहिले काच? मला तुमच्याशी बोलायचंय बाबा. बोल की मग. त्या माणसाला तुम्ही आपली फॅमिली ट्री द्यायला का नकार देताय हे मला कळलंय. अरे वा, कळलं का तुला? बरं झालं, आता पुन्हा या विषयावर चर्चा नको. मला हे पटत नाहीये बाबा. हे बघ विश्वा, तुला पटतंय की नाही त्यामुळे मला काही फरक पडत नाही. चुकताय तुम्ही बाबा. जुन्या गोष्टींमुळे आजचं डील प्लीज कॅन्सल करू नका. ललिता, याला समजावून सांगा. माझ्या समोर अक्कल पाजळायची काही गरज नाही. का बाबा? मला जर दिसतंय की 30-40 वर्षांपूर्वीच्या गोष्टीमुळे तुम्ही आजचं डील नकारताय तर मी का बोलू नये? म्हणून बाबा, बिझनेसमध्ये कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे आपल्याला कळायला पण कधी काळची ती गोष्ट अजूनही जर मध्ये येत असेल तर आपण त्याला बाजूला सारायला नको. आणि आत्याची सही लागते ना. हं? मी जाईन ना घ्यायला. बस, आज बोललास, पुन्हा एवढं बोलण्याचं धाडस करू नकोस. आणि हो, मला या विषयावर काहीही बोलायचं नाही. हा विषय माझ्यासाठी कायमचा बंद आहे. समजलं? तुला बोलले होते ना काही त्याला बोलू नको. काय अर्थ आहे आई? हे नीट बोलणारच नाहीत का माझ्याशी? हळू बोल ना. अगं पण अशाने बिझनेसला लॉस होईल ना. विश्वा, तू काय एवढी चिडचिड करतोय? आपल्याला वेगळा कोणीतरी क्लायंट मिळेल ना. हो ना. तुला नाही कळणार सही. आपण कुठली तरी गोष्ट मनापासून करायला जातो आणि ती कुठल्या तरी फालतू कारणांमुळे होत नाही ना, तेव्हा काय वाटतं तुला नाही कळणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.